हॅलो एव्हरीवन. तर मी फर्स्ट टाइम माझा ब्लॉग बनवला आहे. तर त्याच्या आधीचा हा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे की ब्लॉगमध्ये नक्की काय आहे. तर मी घर साफसफाई करत होतो. तर त्यावेळेस मी जस्ट असा एक थॉट दिला की जे काही मी आता करतोय त्याचा एक व्हिडिओ आपण बनवू. तर मी असे छोटे छोटे व्हिडिओ बनवले. त्याच्यामध्ये जे माझे 11th 12th MBA जे काही मी मेहनत घेतली आहे अभ्यास करताना किंबहुना जे मी करंटली आत्ता माझा बिझनेस करतोय, तर त्या बिझनेसमध्ये मी ते नॉलेज कसं यूज करतोय. जे मी भरपूर लोकांना म्हणत असतो की मी 8 वर्षापासून मेहनत करतोय. तर नक्की ती 8 वर्षाची मेहनत काय आहे? नक्की माझ्या बिझनेसला आज आपण ज्या लेवलला पाहताय की जी एक स्टार्टिंग आहे आमच्या बिझनेससाठी, बट त्याचं फाउंडेशन भरपूर स्ट्राँग आहे. तर ते स्ट्राँग फाउंडेशन कशामुळं झालं, काय झालं माझ्यासोबत, हे सगळ्या गोष्टी या ब्लॉगमध्ये मी कव्हर केल्यात. आणि 100% ही गोष्ट मी सांगू शकतो की जो काही माझ्या बिझनेसचा आत्ता फाउंडेशन मी म्हणतो स्ट्राँग आहे, ते केवळ आणि केवळ माझ्या शिक्षणामुळेच आहे. जे आम्ही मागच्या 10वी मी जे त्याच्यासाठी सुरुवात झालो होतो. 10वीच्या आधी पण मी भरपूर आम्हाला सर्व शिक्षकांनी सांगितलं होतं की शिक्षणाचं नक्की महत्त्व काय आहे. बट अनफॉर्च्युनेटली तेव्हा आम्हाला ती गोष्ट रिअलाईज नाही झाली. बट आत्ता ती रिअलाईज होते आहे. आणि जे कोणी लोकांचं मी असं ऐकलेलं आहे, जे म्हणतात की शिक्षण इतकं महत्त्वाचं नसतं. तर ट्रस्ट मी माझ्या एक्सपिरियन्सवरून मी सांगतो, जो की कमी एक्सपिरियन्स आहे, बट जो मला जेन्युइनली मनातून येतो की शिक्षण फार 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 महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं फाउंडेशन बिल्ड होतं. तुम्ही एक माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, ते आपल्याला समजतं. 10वी नंतरचा प्रणव आणि 10वीच्या आधीचा प्रणव याच्यामध्ये भरपूर फरक आहे. तो नक्की कसा काय झाला, काय झालं, या सर्व गोष्टी मी या ब्लॉगमध्ये बनवल्या आहेत, दाखवल्या आहेत. ते तुम्हाला नक्की कळेल. कसा वाटला ब्लॉग तो मला नक्की सांगा. थँक्यू सो मच. एन्जॉय. आणि एक नंबर ब्लॉग आहे, तुम्हाला भरपूर आवडेल. सो आता हा फायनल लुक मी पाहतोय. अजून सुद्धा तो एक मोठं कपाट राहिलेलं आहे. या कपाटामध्ये पण काही पुस्तक आहेत अजून, तर तुम्ही बघू शकता. हे एवढं सगळं बघून मलाच समजत नाहीये की खरंच इतका अभ्यास केलाय, इतकं पुस्तकं वाचली आहे. घर थोडं मेसी आहे, बट आवराआवरी म्हटल्यावरती हे आलंच. इतक्या सगळ्या गोष्टी केल्यात, हे बघून मला आज भारी वाटतंय. मला प्रत्येकजण विचारतात, प्रणव तू प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंटेड फॉर्मॅटमध्ये का ठेवतो? तुला काय मजा येते त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यामध्ये किती एक्स्ट्रा मेहनत लागते, तू का करतो ती मेहनत? तर जस्ट टू शो ती जी मेहनत आहे, आणि त्याच्यामागे एक रिझन एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. मला ही आत्ता एक फाईल मिळाली. ज्यावेळेस मी AISSMS कॉलेजमध्ये होतो, त्यावेळेस मला भरपूर टीचर्स सांगत होते कंटिन्यू की प्रणव हा इव्हेंट आहे, ह्या इव्हेंटसाठी रिपोर्ट बनवायचा आहे. तर मी काय करत होतो, ज्या टीचरांनी मला सांगितलं आहे तो रिपोर्ट तो मी बनवतच होतो. बट मी ज्या ज्या कॉम्पिटिशन्समध्ये, ज्या ज्या अदर इव्हेंट्समध्ये जिथं मी लीडर नाही आहे, बट जिथं मी प्रेझेंट आहे, त्या प्रत्येकाचं मी असं एक रिपोर्ट बनवत होतो. रिपोर्ट बनवून ते जे कॉर्डिनेटर्स आहेत टीचर्स, त्या टीचरांना हा रिपोर्ट देत होतो. त्यांची सिग्नेचरसुद्धा घेत होतो. प्लस जे आमचे डायरेक्टर सर आहेत, मनसरकर सर, त्यांचीसुद्धा ऑफिसमध्ये जाऊन सिग्नेचर घेत होतो. त्यामध्ये मला एक गोष्ट जाणवायची की जी मी मेहनत घेतोय त्यामध्ये लोकांनी त्यावेळेस मला सरांनी सांगितलं होतं, मॅडमनी सांगितलं होतं की तू जे हे करतोयस ना, हे अप्रतिम आहे. ह्यानी काय होतं, प्रत्येक गोष्टी डॉक्युमेंटेडमध्ये राहतात आणि एक मेमरी पण राहते आपल्यासोबत. तर ज्यावेळेस मी माझा बिझनेस स्टार्ट केला, मी इम्प्लिमेंट लगेच केलं. लास्ट 1 इयरपासून माझी एक फाईल आहे अजून एक. त्या फाईलमध्ये मी माझ्या बिझनेसचे सर्व डॉक्युमेंट्स, त्या सगळ्या गोष्टी सिग्नेचर करून घेत असतो. जस्ट टू क्लिअर की माझ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला डिलिव्हर केल्या, तुम्ही ज्या मला सांगता, त्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेड फॉर्मॅटमध्ये आहेत. कारण आता ही गोष्ट आली कुठून, ते AISSMS कॉलेजमधून. जेव्हा मी असे प्रत्येक, म्हणजे किंबहुना ट्री प्लांटेशनसुद्धा असू द्या, किंवा आमची पुणे मेट्रोला व्हिजिट गेली होती, त्याचा फोटो, त्याचं पूर्णपणे काही सजेशन्स टीचरांकडे मी जायचो की टीचर याच्यामध्ये काय सजेशन वाटतं तुम्हाला. ते टीचर मला असे सजेशन देत होते. असे प्रत्येक गोष्टीचा मी एक असा रिपोर्ट बनवत होतो. प्रत्येक इव्हेंट्स, पुणे ऑटो एक्सपो झालं, त्याच्यानंतर काय लर्निंग्स आहे, तुम्ही ब्लड डोनेशनचे सुद्धा, किंवा आम्हाला अदर ॲक्टिव्हिटीज असायच्या कॉम्पिटिशन्सच्या, त्या असू द्या, आम्ही कुठे इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी जाऊ द्या, या प्रत्येक गोष्टींचे असे रिपोर्ट्स बनवायचे. किंबहुना जर माझ्याकडे कोणती रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे, कॉलेजनी दिली आहे, त्यावेळेस जो काही कॉस्ट लागेल, ती कॉस्टसुद्धा मी अशी बनवायचो आणि ती प्रिंटआउट घ्यायचो आणि टीचरांना द्यायचो. A to Z प्रत्येक गोष्ट जी मी करत होतो ती मी त्याचं प्रत्येकाचं एक रेकॉर्ड ठेवत होतो.
ॲडिशनली मला अजून एक आवडेल सांगायला, हे मला समोर जस्ट आत्ता आलं की मी मिनिमम 25 इंटरव्ह्यूज दिलेत. त्या 25 इंटरव्ह्यूजमध्ये मी स्वतः 22 इंटरव्ह्यूज क्रॅक केलेत. 3 इंटरव्ह्यूज जे राहिले असतील ते मला आता एखादं रिझन आठवतोय, ते म्हणजे की मला त्यांनी स्टार्टिंगला टेस्ट घेतली होती, त्या टेस्टमध्ये मार्क नाही भेटत आहे, काही ठिकाणी HR सोबत निगोशिएशन स्किल्स नाही होते, मग किंबहुना अजून काही रिझन असतील. पण जे काही मी 22 इव्हेंट्स 22 इंटरव्ह्यूज मी क्लिअर केले, त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मला जे काही इंटरव्ह्यूवर क्वेश्चन विचारणार होते, ते प्रत्येक क्वेश्चन जे मला ते विचारणार आहेत, मी काय करत होतो, ऑनलाईन AI वरती जायचो, AIला म्हणायचो की हा माझा CV आहे, ह्याच्यावरती मला 100 प्रश्न विचार. त्याचे मी खूप तुफान प्रॅक्टिस करत होतो माझ्या रूममध्ये. प्रत्येक इंटरव्ह्यूच्या आधी अशी माझी ही रिटर्न सगळ्या गोष्टी करायचो की माझे जे एक्सपिरियन्स आहेत, जर हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय विचारायचं, सगळे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर माझं आधी पण मी ज्या CA फर्ममध्ये जॉबला होतो, मी नंतर हाईल फॉर्च्यूनमध्ये डिजिटल मार्केटिंगमध्ये जॉबला होतो, मी नंतर इन्फोसिसमध्ये इव्हेंटसाठी पण गेलेलो, मेडियासिस्टमध्ये होतो, ह्या सगळ्या बेल कंपनीमध्ये सुद्धा, ह्या सगळ्या ज्या काही माझ्या एक्सपिरियन्स आहेत त्या सर्व गोष्टी मी असं लिहित होतो, जेणेकरून मला काय बोलायचं आहे समोर हे मला नेहमी माहिती असायचं आणि त्याच्यामुळे मला इंटरव्ह्यूला नेहमी सोपं पडायचं. या अशा ॲक्टिव्हिटीज आमच्या कॉलेजमध्ये झाल्या होत्या की ज्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला एक्झाम्पल प्रणवबद्दल काय वाटतं, या सगळ्या गोष्टी लिहा. आणि आधी डॉक्टर पूजा मॅडमने आम्हाला सांगितलं होतं ही जी ॲक्टिव्हिटी आहे, ही आत्ता मी जेव्हा वाचतोय किंबहुना आता वाचेल तर मला ते अजून आवडेल. आणि असं आमचा एक पडो लॅब्स करून जो आम्हाला स्टार्टअपला ज्याला आम्हाला फंडिंग मिळाली होती कॉलेज डेजमध्ये, हा आवडतीचा ग्रुप, कारण का यांच्यासोबत मी खूप भरपूर कॉम्पिटिशन जिंकलेलो आहे आणि ते आवडलं पण आहेत आम्हाला सर्वांना. जे काय आमची कॉलेजमध्ये ओळख झाली तो हे जो तुम्ही सखा बघू शकता त्याच्यामुळे झालेली आहे. असे इंटरव्ह्यूज, कलर प्रिंटआउट्स वगैरे घेऊन त्यावेळेस थोडासा खर्च वाढायचा, बट ज्यावेळेस प्रेझेंटेशन द्यायचो मी इंटरव्ह्यूला, जे मी काही मगाशी एक्सप्लेन केलं की 22 इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालो आहे, पण त्याच्या आधी मला थोडंसं वाईट मला पण वाटायचं की अरे जिथं झेरॉक्सनी माझं काम होतं आहे तर मी तिथं कलर प्रिंट घेऊन जायचो, 10 रुपये मला कॉस्ट पडायची. बट स्टील ते जे प्रेझेंटेशन आहे ते समोरच्याला वाटायचं की हा व्यवस्थित प्रेझेंटेशन आहे. किंबहुना त्याच सर्व गोष्टी मी माझ्या बिझनेसमध्ये सुद्धा आत्ता इम्प्लिमेंट करतोय आणि त्यामुळे पण मला सक्सेस आत्ता मिळतोय, भविष्यातही मिळत राहील अशी अपेक्षा. जे मी आत्ता पूजा उपाध्याय मॅडमचं नाव घेतलं, हे त्यांचं पुस्तक अशा त्या दिसतात, त्यामध्ये त्यांनी हे स्वतः पुस्तक लिहिलं होतं. तर त्यावेळेस त्यांनी हे पुस्तक दिलं होतं वाचायला, ते छान होतं, वाचलं पण होतं ते पुस्तक. हे जे रिच डॅड पुअर डॅड बुक आहे, हे माझं पहिलं पुस्तक जे मी मनापासून सगळं वाचलेलं आहे 100%. हेच बघताना अजून एक गोष्ट जी मला सापडली ते म्हणजे आमचे एक नंदन सर होते. ज्यावेळेस मी KDCA म्हणून एक CA फर्म होती, तो माझा ज्यावेळेस पहिल्यांदा मला इंटरव्ह्यूसाठी जायचं होतं तिकडे, तर त्यावेळेस मी रेझ्युमे बनवला होता. तर ते सर मला अजूनही चिडवतात, ते CA आहेत, की हा असा रेझ्युमे बनवला होता की नाव हायलाईट करून खाली एक बॉक्स पेपरमध्ये लिहून किंवा असं मागे माझी स्ट्रेंथ, हॉबीज. त्यावेळेस मला एक्झॅक्ट माहिती नव्हतं की CV कसा बनवला जातात, तर मग मी जसं मला माहिती आहे तसा पटपट पेनाने वगैरे लिहिला होता आणि असा एक CV बनवला होता. नेहमी मला ते चिडवतात ह्या CV वरून की प्रणव कसा CV पाठवला होता तू, आठवतोय का? पण आता असा CV बघून मला पण भारी पण वाटतंय, पण छान पण वाटतंय. आणि हे सगळं बघून मला अजून भारी वाटतंय. हे माझं MBAचं आम्हाला ब्लॅक बुक म्हणून याला आम्हाला मार्क्स असायचे, तर आम्हाला हे बनवायला मिळायचं, जिथे मला भरपूर 91 मार्क्स मिळाले होते. तर आम्ही एकदम छान प्रकारे ते बनवलं होतं की सगळं इंट्रोडक्शनपासून ते जे पेपर वगैरे सगळे सर्टिफिकेट्स वगैरे आम्हाला लावायचे होते. सो असं सगळा हा आमचा पसारा, जो की आज त्यातला 80% कमी होणार आहे, कारण का घरी आईने सांगितलं आहे की वरची तुझी रूम पटकन आवर, भरपूर पसारा झाला आहे, गोष्टी ठेवता येत नाही त्याच्यामध्ये. हे असे चार्ट्स वगैरे मी सर्व बघून वाचायचो की मला त्यावेळेस कुठल्या अकाउंट्सचे कुठले कन्सेप्ट कळत नव्हते, तर मी तसे बनवलेले होते. इथे पण काही आहेत, बघू शकता. हे जे पुस्तक आहे हे सुद्धा द मनी गाईड, हे पण एक भारी पुस्तक आहे, ते सुद्धा वाचलेलं आहे मी पूर्णपणे, ज्याच्यामध्ये मला जे मी सांगत असतो की गोल्ड, सिल्वर किंवा आपण इंटरेस्ट फ्री होम लोन किंवा जे फायनान्शियल प्लॅनिंग असते ती कशी केली गेली पाहिजे, या सगळ्या गोष्टी सांगत असतो. ते ह्या पुस्तकामधूनच सांगत असतो. एकंदरीत आज हे सगळं बघता खूप छान वाटतंय, वाईट पण वाटते की खरंच एवढा अभ्यास केला आहे का. 10वीपर्यंत ज्यांना मी ओळखतो, जे मला ओळखतात, त्यांना माहिती की मी काहीच अभ्यास करत नव्हतो. हे सर्व गोष्टी ज्या आहेत या
ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी लास्ट 2 वर्षाच्या 4 वर्षाच्या आहेत. 2022 पासूनच्या ह्या गोष्टी आहेत. मागच्या 4 वर्षापासूनच्या ह्या गोष्टी आहेत. 2022च्या म्हणजेच माझे जे ग्रॅज्युएशनचं आहे ते असं मी ऑलरेडी सगळं आधीच क्लीन केलं होतं. हे जितकं आहे ट्रस्ट मी ह्याचा 50% त्यावेळेससुद्धा होतं. पण त्यावेळेस आमचं घराचं कन्स्ट्रक्शन करायचं होतं, त्यामुळेच ते केलं होतं. हे जे आत्ता एवढं सगळं तुम्ही बघताय हे मी मागच्या 4 वर्षामध्ये वाचलेलं आहे. आणि हे वाचलं हे आता मला पण आठवत नाही की मला माहिती आहे सगळ्या गोष्टी आठवत आहेत का नाही आठवते. मी ज्यावेळेस हे पाहतोय त्यावेळेस मला लक्षात येते की बापरे एवढं सगळं वाचलं आहे आपण. पण आपण ते किती इम्प्लिमेंट होतं आहे ते असं कळत नाही आपल्याला की हे इथे इम्प्लिमेंट हे पुस्तक आपण इथे इम्प्लिमेंट करतो ते कुठेतरी आपल्या माइंडमध्ये स्टोअर होतं आहे. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं रिझनच माझ्यासाठी ज्यावेळेस मी स्टार्ट केली होती हा एकमेव होता की मला हे लक्षात ठेवायचं होतं की खरंच मी इतका अभ्यास केला आहे. कारण का आता ज्यावेळेस मी देईल माझ्यासोबत माझा एक भाऊ आहे, तो मला एक मदत करत होता हे सगळं आवरायला. तो म्हटला अरे यार आता एवढा अभ्यास केला आहे आणि तुम्ही आता हे सगळं रद्दीत जाणार. तर हे जाणार बट हे माझ्या लक्षात असलं पाहिजे की मी इतक्या गोष्टी केल्या आहेत. त्यासाठी हा एक ब्लॉग बाकीच्यांना इन्स्पायर होऊन आणि मला भरपूर लोकांनी सांगितलं प्रणव तू बनव, तर एक इन्स्पायर होऊन हा पहिलाच आहे जसं मी आता बनवतोय. तर एक छान वाटलं मला एकंदरीत सगळ्या गोष्टी बघून. तर हे कपाट साफ करत असताना मला माझं प्रणव नावाचं किचन मिळालं, जे माझ्या बहिणीने मला दिलं होतं. आम्ही भरपूर शोधलं ह्या किचनला पण आम्हाला काही ते मिळालं नव्हतं. आज ते मिळालं. ॲडिशनली हे ज्यावेळेस मी करत होतो त्यावेळेस मला ही MMCCची एक बुक मिळाली. आम्हाला त्यावेळेस कॉलेजने भरपूर बुक्स दिल्या होत्या, त्यामधली ही एक बुक ज्याच्यामध्ये मला दिसलं की DS ह्या सब्जेक्टचा मी भरपूर अभ्यास केलेला आहे. आता DSचं नाव घेण्याचं रिझन, DS ह्या सब्जेक्टमध्ये अनफॉर्च्युनेटली मला बॅक लागला होता MBAमध्ये. त्याचं रिझन असं होतं की एका कंपनीमध्ये मी पार्ट टाईम जॉब करत होतो आणि त्यांनी मला अचानकच एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती. त्यावेळेस ते करणं पण गरजेचं होतं आणि मला असं वाटलं होतं की माझा DSचा अभ्यास झालेला आहे. तर त्यामध्ये मी ती जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती पार पाडली. जे काही काम आहे ते केलं त्या ऑफिसचं. नेक्स्ट डेला पेपरला गेलो. ज्यावेळेस पेपरला गेलो होतो ट्रस्ट मी की त्यावेळेस माझे डोळे बंद होत होते. कारण का रात्री ते 9-10 वाजेपर्यंत ते काम केलं. त्याच्यानंतर मी घरी येऊन ह्याचा अभ्यास केला आणि त्याच्यामुळे रात्री झोप झाली नाही प्रॉपर. आणि पेपरला ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस मला तरी मी लिहिला होता पेपर बट त्याच्यामध्ये मला अनफॉर्च्युनेटली बॅक लागला. तर त्याचं सांगण्याचं रिझन हे आता पुन्हा एकदा की त्यावेळेस मला ह्याच पेपरनी एकमेव पेपर आहे की त्याच्यामध्ये बॅकसुद्धा लागला. त्यानंतर ही बुक ह्या अशा मिनिमम ही 400 पेजेसची बुक आहे, ही 500 पेजेसची बुक आहे. तर ह्या मिनिमम ज्या बुक्स आहेत अशा माझ्याकडे 10 ते 12 बुक्स आहेत. तुम्ही बघू शकता की एक सगळ्या गोष्टी यामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत. एकही पेज मागचं पानसुद्धा याच्यामध्ये सुटलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये काही कधी कधी असं सर शिकवताना शायरी वगैरे बोलायचे ते पण आम्ही लिहायचो. त्याच्यानंतर ॲज युजल आपण सुरुवात नेहमी जय श्रीराम यांनीच प्रत्येक वहीमध्ये तुम्हाला दिसेल. खाली आपलं नाव, मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी आपण करत होतो अभ्यास. हे सुद्धा इथे पण बघू शकता तुम्ही जय श्रीराम. हे आपलं प्रत्येक बुकमध्ये कॉमन तुम्हाला कधीही तुम्ही बघितलं तर ते दिसणारच. ईमेल ID, मोबाईल नंबर हे सुद्धा सगळं भरलेलं आहे की कधी काय वाचायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ही थोडी एम्प्टी दिसते बट स्टील ठीक आहे. बॅक आणि फ्रंट दोन्ही साईडने आपण अभ्यास केला होता या सगळ्याचा. मध्ये मध्ये जागा सोडलेली आहे. इंडेक्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरली केलेल्या आहेत. हे आत्ताच DS बद्दल सांगितलेली ही पुस्तक ह्या पण हे पण DSचंच आहे बघा. DSचा अभ्यास केला होता मी जे मगाशी पण व्हिडिओमध्ये बोललो. ह्याचं खरंच रिझन होतं म्हणजे एक नॉर्मल अभ्यास केला होता पेपरच्या आधी आणि ज्यावेळेस बॅक लागला होता त्यावेळेस तुफान अभ्यास केला होता. त्यावेळेस मला मोर देन 70-80% मिळाले होते त्या बुकला. आता आठवत नाही आहे मला की किती मार्क्स मिळाले होते. सगळी रिव्हिजन वगैरे चाहिए. अजून एक ही जी गोष्ट मला सापडली ती ह्याच्यातच होती. ती म्हणजे आमचा पडोला, ज्याच्यामध्ये SP कॉलेजला आमचा इव्हेंट झाला होता आणि त्या कॉलेजमध्ये मी रिप्रेझेंट केलं होतं माझ्या कॉलेजला, AISSMS कॉलेजला. अभी पढ़ना हुआ आसान. तर हे सर्व गोष्टी बनवल्या होत्या की हे कसं माझ्या बहिणीने मला मदत केली होती हे सगळं बनवायला. हे आमचं विमानवालं कॉलेज, ते काय करतात, कॅन्टीन, जे काही आम्हाला ब्लाइंड मुलांसाठी करायचं होतं त्या सगळ्या गोष्टी आम्ही केलं होतं. आणि हे एकमेव कॉलेजला
आम्ही जेव्हा जिंकलो होतो, म्हणजे ज्यावेळेस मी एक रिप्रेझेंट केलं होतं त्या कॉलेजला, सर्टिफिकेट मिळालं होतं, प्लस समवेअर अराउंड 10,000 प्लसचा आम्हाला रिवॉर्ड ह्या एका कॉलेजनीच, SP कॉलेजनी दिला होता. असे भरपूर MBAचे एक्सपिरियन्सेस आहेत जे आज मला बघून फार आवडत आहेत. AP3चा लोगो या व्हिडिओमध्ये ॲड करण्याचं रिझन हे होतं की ही पेनाची मला जी रिफिल्स आहेत त्या मला सापडल्या. हे जे रिफिल्स आहेत ह्या ट्रस्ट मी ह्या रिअलिस्टिकली मागच्या 9 महिन्यापासून ते 12 महिन्यापर्यंत मी या इतके रिफिल्स यूज केले. ज्यावेळेस आम्ही ती रोडमॅप स्ट्रॅटेजी आमची बनवत होतो त्यावेळेस काही कॅल्क्युलेशन्स करायचे होते, लिहायचं होतं. का तर मला तुम्ही बघू शकता एवढ्या सगळ्या गोष्टी लिहायची सवय होती आधीपासून, म्हणून मी सगळ्या गोष्टी लिहित होतो. तर हे AP3च्या स्ट्रॅटेजीसाठी वापरले गेलेले पेन जे सुद्धा आज मी जपून, ह्याच्या आधी कधी जपून ठेवलेले नव्हते पेन्स मी, हे फक्त मला बघायचं होतं. एक 3 पेन झाले, 4 पेन झाले, मला असं वाटायला लागलं की अरे हे काहीतरी छान होते. तर मी एक किती पेन लागतायत मला हे करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवेल असं मला आधी कधीच वाटलं सुद्धा नव्हतं. बट आता या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचं मला विचार आला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, जी माझी इकॉनॉमिक्सची बुक, मराठीमध्ये 10th पर्यंत मी होतो. 11th मध्ये अनफॉर्च्युनेटली मला जास्त किंवा मला समजत नव्हतं, जे इंग्लिश होतं ते डोक्यावरनं जात होतं. फ्रेंड्स मिळाले, फ्रेंड्सने सगळ्या गोष्टी समजवल्या, स्टील मी इतक्या त्या लेवलपर्यंत जात नव्हतो की मी पास व्हायला पाहिजे त्या सब्जेक्टमध्ये. 11th मध्ये मला इकॉनॉमिक्समध्ये पडले 33 मार्क्स. टोटल पर्सेंटेज माझे 49% आले. त्याच्यामध्ये मला सरांनी सांगितलं इकॉनॉमिक्सच्या की प्रणव बेटा इकॉनॉमिक्स छोड़ दे, तुम इंग्लिश मीडियम छोड़ दो, मराठी मीडियम में शिफ्ट हो जाओ. तर त्या गोष्टी भरपूर लागल्या मला. ते सर त्यांच्या जागी बरोबर पण होते की त्यांनी मला माझ्यासाठीच विचार करत होते की तू ॲटलिस्ट तुझी 12th निघाली पाहिजे, 12thचे मार्क सगळे विचारतात. तर हे ज्यावेळेस मी माझ्या फ्रेंड्सला सांगितलं तर 12th मध्ये मला प्रतिम फ्रेंड्स मिळाले. त्यावेळेस त्या फ्रेंड्सनी मला इकॉनॉमिक्स शिकवलं, किंबहुना प्रत्येक सब्जेक्ट शिकवलं. अकाउंट्सपासून ते OCM पासून, IT पासून प्रत्येक सब्जेक्ट, SP पासून सगळे सब्जेक्ट्स त्यांनी मला शिकवले. त्याच्यामध्ये हा इकॉनॉमिक्समध्ये मला फर्स्ट इयरला मला 12thला 67 मार्क्स पडले. ते त्यावेळेस एक कॉन्फिडन्स आला. आणि फर्स्ट इयरला ह्याच सब्जेक्टमध्ये कारण का मायक्रो इकॉनॉमिक्स सेम असतं. मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो हे सेकंड इयरला होतं, मायक्रो इकॉनॉमिक्स हे फर्स्ट इयरला होतं, आणि 11thला मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही होते, 12thला मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही होतं. तर मग त्यावेळेस माझा ऑलरेडी अभ्यास झालेला होता, त्यामुळे मला फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला ही बुक सफिशियंट होती. तर मग त्यावेळेस मला फर्स्ट इयरला इकॉनॉमिक्समध्ये 91 मार्क्स मिळाले, जे मला नेहमी माझ्या स्वतःवरती प्राऊड फील होतो. आणि ज्यावेळेस मला असं वाटतं ना की मी ही गोष्ट करू शकत नाही आहे किंवा मला अडथळा येतोय, तर त्यावेळेस मी ही बुक काढतो आणि त्यामध्ये मी पाहतो की प्रणव, इकॉनॉमिक्समध्ये तू पास झाला नव्हता, पण तू अभ्यास केलास, तू टेस्ट सिरीज दिलीस, तू रिटर्न प्रॅक्टिस भरपूर केली. मी MCQ पासून प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस केली. बरं, किंबहुना मी टीचरांकडनं चेक केलं होतं. कधी कधी टीचर्स चेक करायचे आणि कधी कधी त्याचे फ्रेंड्स माझे MMCCचे होते ते चेक करायचे. त्यांच्याकडनं मी रेड पेननी चेक करून घेत होतो, स्वतःला मार्क्स देत होतो. सगळा टाइमपास पण आहे त्या बुकमध्ये, बट सगळ्या गोष्टी आम्ही लिहित होतो. माझं कुठं स्पेलिंग मिस्टेक होत आहे तर ते मला प्रत्येक वेळेस असं लिहून देत होते की प्रणव तुझं हे स्पेलिंग चुकलेलं आहे. ते सगळ्या गोष्टी मला लिहून कशा अभ्यास करायचा असतो, अंडरलाईन कसं करायचं असतं हे मला त्यांनी त्यावेळेसपासून शिकवलं. चांगले मार्क्स पडले त्यावेळेस त्यांनी मला ही डायरीसुद्धा दिली होती. ही डायरी पण माझ्या अजूनही सोबत आहे. हे मी आता माझ्या बिझनेसमध्ये सुद्धा वापरतो. ही बुक मला नेहमी माझ्यासोबत राहतीच. आणि हे मला जस्ट आत्ताच दिसलेलं आहे, हे कुठलाही स्क्रिप्टेड व्हिडिओ नाही आहे. हे सुद्धा मला 12th मध्ये एका फ्रेंडने दिलं होतं. मी एवढा क्रिएटिव्ह नाही आहे की मी कोणासाठी अनफॉर्च्युनेटली असं बनवलेलं नाही आहे अजून, बट हे पण मला मिळालेलं होतं. आता ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो त्यावेळेस प्रत्येकाला वाटेल हे डोकं दुखण्यासाठी होतं. हे थोडंसं अनरिअलिस्टिक वाटू शकतं किंवा काही प्रॉब्लेम वाटू शकतात, बट हे पूर्णपणे फॅक्ट आहे की हे जे आपण म्हणतो टायगर बाम, मला काय होत होतं, मी भरपूर ॲक्टिव्हिटीज करत होतो, मी भरपूर गोष्टी करत होतो. अभ्यास इतके मार्क पडले, त्याच्यानंतर 12th फर्स्ट इयर सेकंड इयरला MBAला मी अभ्यास जास्त करत नव्हतो इन द सेन्स की 8 किंवा काय म्हणतात महिनाभर बसणं असं करत नव्हतं. मी एक्झामच्या 8 दिवस आधीपासून अभ्यास करत होतो. पण आता त्यावेळेस सिलेबस इतका तुम्ही बघितलं सगळ्या मागायची व्हिडिओजमध्ये, इतकं वाचलेले, तर ते मला कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त करायचं होतं. ते हा जो टायगर बाम आहे तो मी काय करायचो, माझ्या डोळ्यांना इथे लावायचो जेणेकरून मला झोप येणार नाही. हे मी कमीत कमी मला आठवत पण नाही किती, हे सगळा जो बाम संपलाय ना हा तेव्हापासूनच संपलाय.
हा दुसरा कुठेही मी डोकं दुखल्यावर मी कधी लावलेला असेल, बट त्यावेळेस मला जागायचं असायचं, डोळ्यातनं पाणी यायचं, पण मला त्यांनी झोप येत नव्हती. कारण का सिलेबस तर तेवढा आहे. माझ्या आईवडिलांनी मला नेहमीच, बहिणीने मला एवढं सांगितलं होतं, तुला जे करायचंय ते कर, पण एक्झाममध्ये पास हो. तर मग हे एक्झाममध्ये पास होण्यासाठी, मला जागा राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी मी करायचो. आणि हा पेन जो माझ्या आईने मला दिला होता, तो मला दिसला, तो पण मला सापडला. आता आई पण त्याच्यावर खुश होईल. हे सगळं जे तुम्ही बघताय तामझाम जो मी केला, आज आवरलं, हे सगळं मला भरपूर आवडलं. करत सुरुवातीला जेव्हा मी एक मस्तीमध्ये हा व्हिडिओ चालू केला होता की मी बनवेल, पण आज जवळपास त्याला 1-2 तास झाले असतील हे सगळं आवरावरीमध्ये. हे मला छान वाटतंय की मी इतकी मेहनत खरंच घेतलेली आहे. ह्याचा किती फायदा भविष्यात होईल, कसा असेल भविष्य, मला खरंच माहिती नाही आणि सांगूही शकत नाही. बट ह्या सगळ्या गोष्टींनी कॉन्फिडन्स येतो. आणि मला आत्ता ॲक्च्युली हे बोलताना पण आलंय की हा, मी जे काही माझे मोठे स्वप्न आहेत भविष्यात, ते सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकतो आणि हे माझ्या मेमरीजमध्ये राहील. हा व्हिडिओज पण त्यासाठीच आम्ही बनवतोय की आम्हाला मेमरीजमध्ये राहता आलं पाहिजे. थँक्यू, तुम्ही व्हिडिओ हा बघितला. कसा वाटला मला सगळ्यांना माहिती की मला भरपूर आवडतं तारीफ केलेलं. मी भरभरून तारीफ करतो आणि मला सुद्धा माझी भरपूर तारीफ केलेली आवडती. तो माझा स्वभावच आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, मला मेसेज करा. काही वाटलंच तर कॉल करा. मला आवडेल तुमचे प्रतिक्रिया ऐकायला. आणि थँक्यू तुम्ही बघितल्याबद्दल हा व्हिडिओ. भेटूच लवकर. थँक्यू सो मच.